मित्रांनो, शेकडेवारी या घटकाची परिपूर्ण तयारी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. फास्ट रिव्हिजनच्या माध्यमातून मागील परीक्षांना जे विचारलेले 23 प्रश्न आहेत, त्यांचा सविस्तर विश्लेषणात्मक आढावा आपण घेणार आहोत. प्रत्येक प्रश्न आपण सोडवणार आहोत. प्रत्येक प्रश्न सोडविण्याची आणि उत्तर काढण्याची जी काही पद्धती आहे, ती आपण समजावून घेणार आहोत आणि या घटकावरती कसाही प्रश्न विचारला गेला, तरीही आपल्या हक्काचे मार्क आपण पक्के करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. मित्रांनो, सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षांसोबतच इतरही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी शेकडेवारी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपल्या आजच्या व्हिडिओचा तो विषय आहे. चला तर आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या आता स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि शेकडेवारी हा घटक चांगल्या पद्धतीने समजावून घेऊया. उदाहरण सोडवण्यापूर्वी आपण शेकडेवारी नेमकं काय आहे यावरती एक नजर टाकूया, त्याचा अभ्यास करूया थोडक्यात. मित्रांनो, आपण सहज मित्रांसोबत बोलता बोलता एखादं वाक्य सहज बोलतो की 100% आज मी हे काम पूर्ण करणारच, किंवा 100% आज आपण ही मॅच जिंकणारच, किंवा 100% पैशांचा आपण चांगल्या ठिकाणीच उपयोग करणार, विनियोग करणार. हे 100% आपण नेहमी बोलत असतो. आणि मित्रांनो, 100% आपण म्हणतो की हे काम मी करणार. 100% हा जो शब्द आहे ना मित्रांनो, हे जे काही संख्या आहे ना, 100% ही पूर्ण पूर्ण या अर्थाने आपण बोलत असतो. 100%, 100%, ज्याला आपण शेकडा म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, शेकडा म्हणतो. 100% त्याचाच एक अर्थ आहे, तो म्हणजे पूर्ण. आपण जर ते काम पूर्ण केलं, आपण म्हणतो 100% काम माझं पूर्ण झालं. 100% झालं, 100% झालं म्हणजे पूर्ण संपलेलं आहे ते काम. तर 100% ही जी काही कन्सेप्ट आहे ती पूर्ण या अर्थानं वापरली जात असते. आणि त्या ठिकाणी एखादी संख्या ज्यावेळेस सांगितली जाते, उदाहरणार्थ सहज आपण म्हणतो की मी आज कामाला सुरुवात केली, अर्ध काम मी निम्म काम मी पूर्ण केलं. आणि मग अर्ध काम झालं म्हणजे किती काम झालं, तर आपण मित्रांनो 100% जर पूर्ण मानलं, 100% हे जर आपण पूर्ण मानतो, तर अर्ध काम झालं. अर्ध झालं म्हणजे 100च्या अर्ध म्हणजे किती, 50% काम पूर्ण झालं. तर या पद्धतीनं ही कन्सेप्ट आहे. आणि सहज आपल्याला आपलं आपलं कोणी विचारतं पेपर झाल्यानंतर तुला किती परीक्षेत मार्क पडले? तर जे 9वीच्या पुढे मुलं असतात ते सहज सांगतात, की मला मला 90% मार्क मिळाले. मला परीक्षेमध्ये 90% मार्क मिळाले. 90% मिळाले म्हणजे किती? तर 100पैकी 90 मिळालेले आहेत. किती? 100पैकी 90 मिळालेले आहेत. म्हणजे शेकडा म्हणजे काय? तर 100च्या प्रमाणामध्ये तुलना इतर संख्यांची केली जाते. त्याला आपण शेकडा असं म्हणतोय. सहज आपण म्हणतो काय, की शेकडा 20%, शेकडा 20%, शेकडा 20% म्हणजे किती मित्रांनो? तर 100पैकी 20. 100पैकी किती? 20. तर अशा पद्धतीनं हा शेकडा आहे मित्रांनो. उदाहरण सोडवताना आपण अजून सविस्तरपणे शेकडेवारी किंवा शेकडा हे आपण जाणणार आहोत. परंतु शेकड्याचं जे लेखन आहे ते 100% असं केलं जातं आणि टक्क्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. ठीक आहे. आता एक उदाहरण आहे बघा. सहज एखादं उदाहरण असं दिलं जातं, की 100चे 20% किती? 100चे 20% किती? असं दिलं जातं बघा. 100चे 20% किती? किंवा 100चे शेकडा 20 बरोबर किती? मग याची मांडणी कशी करणार आपण? 100 हे मांडले 100. चे म्हणजेच काय? तर गुणिले चे, च्या, ची, चा असे ज्यावेळेस शब्द प्रयोग येतात त्यावेळेस आपण कोणतं चिन्ह वापरतो? गुणाकाराचं. आणि 100चे शेकडा 20 म्हणजे शेकडा 20 ची मांडणी कशी करणार? 20/100. आणि मग तिरकस गुणाकाराने हे 2 शून्य 100 जातील. उरतील काय फक्त 20. 100चे शेकडा 20 म्हणजे किती मित्रांनो? 20. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं उदाहरणं आपल्याला येणार आहेत. आता हे मांडणी न करता सुद्धा आपण डायरेक्टही उदाहरण सोडू शकतो. शेकडा 20 म्हणजेच काय? तर भागिले 100 असतात. मग ते 100 आणि हे 100 गेले, उरले किती? फक्त 20. म्हणजे 100चा शेकडा 20 किती आहे मित्रांनो? 20. असं तोंडी सुद्धा आपण उत्तर काढू शकत असतो. तर पुढे पुढे जाताना आपल्याला अनेक उदाहरणं सोडवताना या गोष्टी सुद्धा बेसिक आपल्या लक्षात येतील. अधिकचा वेळ न घेता आता आपण काय करूया? उदाहरणांकडे जाऊया. 23 उदाहरणं आपल्याला व्यवस्थित सोडवायची आहेत. अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत.
रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची 2100 झाडं आहेत. त्या बागेमध्ये एकूण झाडं किती आहेत मित्रांनो? 2100 एकूण झाडांची संख्या आहे. या 2100 झाडांपैकी आंब्याची काही झाडं आहेत. किती आहेत आंब्याची झाडं? 25% आहेत. नारळाची झाडं आहेत काही. किती आहेत मित्रांनो? 20% आहेत. आणि 40% जी झाडं आहेत ना मित्रांनो, ती आहेत फणसाची. आता उरलेली जी झाडं आहेत ना, ती आहे सुपारीची. उरलेली आहेत. किती आहेत माहीत नाहीत. तर प्रश्न असा आहे, सुपारीची एकूण झाडे किती आहेत असा प्रश्न आहे. आता आपल्याला 3 प्रकारच्या झाडांची प्रॉपर संख्या दिलेली आहे. आंबा 25, नारळ 20 आणि फणस 40%. मग या तिघांची आपण काय करूया? बेरीज करूया. 40 आणि 20 किती होतील? 60. 60 आणि 25 होतील 85. म्हणजे एकूण 100% एकूण त्या रावसाहेबांच्या बागेमध्ये 100% झाडांपैकी 85% झाडं ही या 3 प्रकारची आहेत. म्हणजे 100 मधून 85 गेले तर उरतात किती मित्रांनो? 15%. म्हणजे सुपारीची 15% झाडं आहेत. आता आपल्याला टक्क्यात नाही उत्तर विचारलं, तर एकूण किती झाडं आहेत असं विचारलंय. एकूण त्या बागेमध्ये झाडं आहेत 2100 आणि 2100 चे 15% आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे 2100 गुणिले 15% कशी लिहिणार आपण? 15/100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता राहिले 21 गुणिले 15. 15 एक 15 हातचा आला 1, 15 दुने 30 आणि 1 31. किती आलं उत्तर मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 315. म्हणजेच रावसाहेबांच्या बागेत सुपारीची एकूण झाडं आहेत 315. असं स्टेप बाय स्टेप सोडवा. तुम्हाला सराव झाल्यानंतर एवढा वेळ पण लागणार नाही. ऑलरेडी सराव तुमचा झालेला आहे. अनेक उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. सरावाच्या वेळेला उदाहरण प्रत्यक्षात घेत असताना वर्गामध्ये त्यावेळेला आपल्याला सराव भरपूर झालेला आहे. अजूनही जे आहे ते शॉर्टकटमध्ये आपण असंही सोडू शकतो. 21 चे 15%. 15% म्हणजे टक्क्याचे हे 2 शून्य गेले. उरले 21 आणि 15 त्यांचा गुणाकार राहील 315. ठीक आहे. असं शॉर्टमध्ये तुम्ही करू शकता. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलं मित्रांनो, की शबनमनं काय केलं, तिच्या जवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिले. शबनम नावाची मुलगी आहे. जोसेफ नावाचा मुलगा आहे. या शबनमनं काय केलंय, जोसेफला तिच्याकडचे 15% चॉकलेट दिले. आणि 15% मध्ये किती चॉकलेट बसतात माहिती का? 15% मध्ये त्याला 30 चॉकलेट मिळालेले आहेत. तिने जोसेफला 30 चॉकलेट दिले असतील, तर शबनम जवळ एकूण किती चॉकलेट आहेत? मित्रांनो, शबनमकडे किती चॉकलेट आहेत माहित नाही. माहित नाही म्हणून आपण त्याला एक्स मानूया. कारण माहितच नाही आपल्या शबनमकडे किती चॉकलेट आहेत ते शोधायचं आपल्याला. तर मांडणी कशी होईल बघा. शबनमकडे एक्स चॉकलेट आहेत. या एक्स चॉकलेटच्या 15% चॉकलेट, 15% म्हणजे 15/100 एवढे चॉकलेट तिनं जोसेफला दिले. तर 15% चॉकलेट दिल्यानंतर जोसेफला किती चॉकलेट मिळतात? तर 30 चॉकलेट मिळतात. म्हणजेच एकूण चॉकलेटच्या 15% म्हणजे 30 चॉकलेट असे निघतात. आता आपण काय करूया? सरळ रूप देऊया. हे एकूण चॉकलेट आहेत ना, माहित नाही, ते डाव्या बाजूला ठेवूया. आणि इकडे ऑलरेडी 30 आहे उजव्या बाजूला. हा जो 100 आहे ना, इथं भागिले आहे. उजव्या बाजूला तो गुणिले होईल. आणि हा 15 इथं गुणिले आहे, तो इकडे भागिले होईल. आता आपण सरळ रूप देऊया. 15 दुने 30, 100 दुने 200. म्हणजे शबनमकडे एकूण चॉकलेट होती 200. पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 3 पाहूया. 50चा 50% किती? जसं मगाशी आपण पाहिलं ना, अशी उदाहरणं तुम्हाला भरपूर दिसतील. तर बघा उदाहरण 3 मध्ये काय म्हटले? 50चा 50%. आता 50चा किंवा 50चे म्हणजे 50 गुणिले आणि 50% म्हणजे 50/100. मग हे 2 शून्य गेले. 5 25 एवढं त्याचं उत्तर येईल. 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता अजून एका पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो. मित्रांनो, 50चे 50% विचारलेत. 50% म्हणजे किती? अर्धे. अर्धे म्हणजे 50चे अर्धे किती बरं मग? 25. तर अशा पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 4 कडे आता जाऊया. आता पहा, पहिलं उदाहरण सोडवलं ना आपण, सेम उदाहरण आलेलं आहे. म्हणजे प्रश्नांचा पॅटर्न जो आहे ना मित्रांनो, तो मागच्या पेपरला जसे प्रश्न आले तसे पुढे विचारले जातात. फक्त आकडेवारी जी आहे ना, पहिल्या उदाहरणात 2100 झाडं होती, इथं 5000 आलेत. आणि इकडची जी आकडेवारी आहे ना, ही थोडीफार बदललेली असेल. ठीक आहे. तर उदाहरणाचा पॅटर्न सेम आहे. त्याच्यामुळे उदाहरण कसं सोडवतोय आपण ते काळजीपूर्वक पहा. आपली चूक एकाच ठिकाणी होते, ती म्हणजे आकडेमोड करताना होते. तेवढं फक्त आपण काळजीपूर्वक करा. एका जंगलामध्ये एकूण झाडं किती आहेत? 5000. आता त्यापैकी बाभळीची किती झाडं आहेत बरं मित्रांनो? तर 15% बाभळीची आहेत. सागाची किती आहेत? 45% ही सागाची झाडं आहेत. पळसाची किती आहेत? 20% झाडं ही पळसाची आहेत. आता
जांभळाची उरलेली झाडं आहेत. किती आहेत माहित नाही. तर प्रश्न असा आहे, जंगलामध्ये जांभळाची किती झाडे असतील? 3 प्रकारच्या झाडांची प्रॉपर संख्या दिली, त्यांची बेरीज करूया. 5 आणि 5 किती होतात मित्रांनो? 10 होतात. हातचा आला 1, 2 आणि 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 2 8. म्हणजे 80% झाडं जी आहेत ना, ती ह्या 3 प्रकारची आहेत. मग 100% 80% झाडं 3 प्रकारची आहेत. उरलेली किती मग 100तून 80 गेले, 20% उरतात. म्हणजे जांभळीची जी झाडं आहेत ती 20% झाडे आहेत. मग आता एकूण 5,000 झाडांपैकी या झाडांपैकी 20% म्हणजे 20/100 झाडं ही जांभळीची आहेत. तर किती आहेत मग? आता तिरकस गुणाकार करूया. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. इथं 1 शून्य आहे, इथे 1 शून्य आहे. तसेच मांडून दिले. 5 दुने 10. 5,000च्या 20% म्हणजेच 1,000 ही जांभळीची झाडे आहेत. ठीक आहे. तिघांची एकूण संख्या काढली. त्यापैकी मग 100%तून ते मायनस केले. उरलेले टक्के म्हणजे जांभळीची झाडं आहेत आणि एकूण झाडांपैकी हे जांभळीचे जे टक्के आहेत ते काढून घेतले. उत्तर आलं 1,000. आता प्रश्न क्रमांक 5 थोडासा वेगळा आलाय बघा. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे म्हणजे चुकीचे आहे, अयोग्य आहे असं विचारलंय. 100चा शेकडा 20 बरोबर 20. आता असं दिलंय 100चा शेकडा 20. 20 म्हणजे शेकडा 20 म्हणजे 20/100. 100 गेले किती उरले? 20. पहिलं विधान बरोबर आहे. दुसऱ्या विधानात काय म्हटलंय? 200चा म्हणजे गुणिले शेकडा 10. शेकडा 10 म्हणजे 10/100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 10 दुने 20. उत्तर बरोबर आहे. तिसरं काय म्हटलंय की 400चा शेकडा 5. 400चा शेकडा 5. आता 400चा शेकडा 5 म्हणजे किती मित्रांनो? 5/100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 5 चोक 20. आणि मित्रांनो हेही वाक्य बरोबर आहे. आता राहिलं शेवटच म्हणजे तेच आपलं उत्तर असणार आहे. 300चा म्हणजे गुणिले शेकडा 10. किती येईल मित्रांनो? 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 10 त्रिक 30. इथं 30 असायला पाहिजे होतं. इथं 20 आहे. म्हणजे हे विधान असत्य आहे. 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. 9,900 चे 9% किती? आता 9,900 ही अक्षरी संख्या दिलेली आहे. त्याचं आपल्याला अंकी लेखन करायचं. हे चुकू देऊ नका. 9,000 9,000 म्हणजे संख्या ही 4 अंकी असली पाहिजे. फक्त 1000 आलेला आहे. 10,000 नाही आलं. 900 म्हणजे 9 आला शतकामध्ये, पुढे काहीच नाही म्हणून 2 शून्य मांडून दिले. आणि या 9,900 चे म्हणजे गुणिले 9% बरोबर किती? मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता उरले काय मित्रांनो? 99 गुणिले 9. 9 9 81. हातचे आले 8. 9 9 81 आणि 8 89. ठीक आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 891. जाऊया आता पुढे. प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय म्हटलं मित्रांनो, की उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते? आता एक लक्षात घ्या, त्या संस्थेचा 100%चा जर विचार केला, पूर्ण सभासदांचा विचार केला, तर सगळे लोक उपस्थित आहेत सभेला. ठीक आहे. तर या 100 पैकी मित्रांनो स्त्रिया ज्या आहेत ना, त्या आहेत 35%. मग पुरुष किती असतील बरं मित्रांनो? तर या 100%तून हे 35% वजा करायला लागतील आपल्याला. आणि किती उत्तर येईल बरं मित्रांनो? 65. इथे वजा करता येणार नाही. 10तून 5 गेले 5 राहतील. 9तून 3 गेले 6. म्हणजेच पुरुषांची संख्या आहे 65%. आपल्याला विचारले पुरुष भागधारक किती उपस्थित होते. एकूण सभासद किती आहेत? 2240. 2240 पैकी 65% म्हणजे 65% म्हणजे 65/100 हे काय आहेत मित्रांनो? पुरुष भागधारक आहेत. आता त्यांची संख्या आपल्याला काढायची टक्क्यात दिलेलं होतं. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 5 दुने 10. 5 एक 5 एक उरला. 5 त्रिक 15. बे एक बे, बे एक बे, बे दुने 4. आता 112 गुणिले 13 राहतील. 13 दुने 26. हातचे आले 2. 13 एक 13 आणि 2 15. हातचा आला 1. 13 एक 13 आणि 1 14. म्हणजेच 1456 एवढे पुरुष भागधारक उपस्थित होते. 65% पुरुष. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया. ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती? मित्रांनो, ओंकारला किती गुण मिळाले परीक्षेमध्ये? 510 गुण मिळालेले आहेत. तो उत्तीर्ण झालेला आहे. परंतु त्याला किती टक्के गुण मिळालेत? तर 68% गुण त्याला मिळालेले
आहेत. 68% गुण मिळालेत त्याला. आता एकूण गुण आपल्याला माहित नाही. एकूण गुणाला आपण एक्स मानलं. या एकूण गुणांच्या पैकी 68% म्हणजे 510 गुण त्याला पडलेले आहेत. ही झाली या उदाहरणाची मांडणी. आता आपल्याला हे 100 इकडे न्यायला लागतील कारण की काय आहे ते 100 इथे भागिले आहेत. उजव्या बाजूला ते गुणिले होतील. इथे काय आहे 68 गुणिले आहे. इकडे उजव्या बाजूला ते भागिले होतील. आता या संख्येला 17 न भाग जाईल. 17 चोक 68, 17 त्रिक 51, शून्य आहे तसा मांडला. आता इथे काय होईल 4 एक 4, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 पंचे 20, 30 गुणिले 25, 25 त्रिक 75, एक शून्य उरलाय तो मांडून दिला. उत्तर आलं 750. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 750. ठीक आहे मित्रांनो. किंवा आपण हे असंही करू शकतो की 100% 68% गुण मिळाले तर किती टक्के पैकी 510 गुण मिळाले यांचा तिरकस गुणाकार करायचा. 510 गुणिले 100 भागिले 68. ठीक आहे. आणि मग तिरकस गुणाकार जो आहे 17 चोक 68, 17 त्रिक 51, शून्य, 4 एक 4, 25 चोक 100, 25 त्रिक 75, शून्य आहे असं. म्हणजे ह्या पद्धतीने आपण मांडणी करू शकतो. 750 उत्तर आले. आता 9वं उदाहरण पाहूया आपण. उदाहरण क्रमांक 9 मध्ये काय दिलंय की रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. आता या ठिकाणी चौरस दिलेला आहे. या चौरसामध्ये किती ब्लॉक आहेत? आडवे आहेत 1 2 3 4, उभे आहेत 1 2 3 4, 4 चोक 16 ब्लॉक आहेत. 16 ब्लॉक पैकी किती ब्लॉक रंगवलेत बघा. तर हे दोन अर्धे मिळून एक होईल. ठीक आहे. तर अर्धेच मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8. 8 अर्धे म्हणजेच पूर्ण किती मित्रांनो? 4. ठीक आहे. 4 ब्लॉक आहेत. ठीक आहे. आता एकूण 16 घरांपैकी 4 घरं रंगवलेले आहेत. 4 घरं रंगवलेले आहेत. म्हणजे या 16च्या किती टक्के भाग रंगवलेला आहे? किती टक्के माहित नाही म्हणून एक्स आपण मानलेला आहे. ती शेकडेवारी आपल्याला काढायची आहे. मग आता आपण काय केलं 16 गुणिले 1/100 बरोबर 4 केलं कारण की 16 पैकी 4 भाग रंगवलेले आहेत. पण हे 4 म्हणजे किती टक्के हे माहित नाही. मग आता काय करूया हे जे 100 आहेत ना मित्रांनो हे एक्स असंच ठेवूया. हे 100 इथं भागिले आहेत उजव्या बाजूला ते गुणिले होतील आणि हे 16 इथं गुणिले आहेत इकडे येऊन ते काय होतील भागिले होतील. 4 एक 4, 4 चोक 16, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 पंचे 20, एक्स बरोबर 25 म्हणजेच 25% एवढा तो रेखांकित भाग होईल. आणि सगळ्यात महत्वाचं 16 पैकी 4 भाग आहेत. म्हणजेच मित्रांनो इथे जर 4 भाग म्हणजेच किती मित्रांनो 25% एवढा भाग आहे. पूर्ण एवढी मांडणी करायची ही आपल्याला आवश्यकता नव्हती. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय म्हटलंय 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? 200च्या च्या म्हणजे गुणिले शेकडा 10. शेकडा 10 म्हणजे 10/100 मधून 10 वजा केल्यास. मग आता पहिले हे काढून घ्यायला लागेल आपल्याला. 2 शून्य गेले 2 शून्य गेले 10 दुने 20 आलं 20. 20 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? तर 10 उरतात. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 11 आता पाहूया. काय म्हटले 11 मध्ये खालीलपैकी कोणतं विधान अचूक आहे म्हणजे बरोबर आहे असं विचारलंय. आता इथे बघा 25% बरोबर पाहतानाच कळतंय. इथं भागिले 100 पाहिजे होतं. 1000 आले म्हणजे हे चुकीचं आहे. बाद पद्धत वापरा. 20चा शेकडा 5. शेकडा 5 म्हणजे 5/100. शून्य गेला, शून्य गेला. बे एक बे, बे पंचे 10, 5 एक 5. 20चा शेकडा 5 म्हणजे किती होईल मित्रांनो? तर 1 होईल. इथे 4 दिलंय म्हणजे हेही चुकीचं आहे. आता 4 मध्ये काय दिलंय? 0.68 बरोबर 68%. तर मित्रांनो 68% चं लेखन कसं करणार? 68/100. याचा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करणार? छेदामध्ये 2 शून्य आहेत. म्हणजे अंशामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे आपल्याला 2 घरं असले पाहिजेत. म्हणजे हे अचूक आहे. आता इथे काय म्हटलंय 50चा शेकडा 50. 50चा शेकडा 50 म्हणजे अर्ध किती होईल मित्रांनो? 5 25 2.5 दिले म्हणजे हेही चुकीचं आहे. म्हणजेच 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ज्या वेळेला नुसतं आपल्याला शेकडा 68 असं दिलेलं असतं ना मित्रांनो तेव्हा दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर पॉइंट नंतर 2 घरं आली पाहिजेत. प्रश्न क्रमांक 12 पाहूया. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनानं अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी शेकडा 40 झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली. तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? मित्रांनो ह्या दोन्ही महामार्गाला मिळून दुतर्फा किती झाडे लावली आहेत? 8,000. त्यापैकी अमरावती आणि अकोला
ह्या अमरावती आणि जो अकोला महामार्ग आहे ना, तिथं 40% झाडं लावलीत. म्हणजेच मित्रांनो, अमरावती यवतमाळ महामार्गाला किती लावली बरं? 100% मधून 40% हे गेले. किती उरतात बरं? तर 60% उरतात. म्हणजेच आपल्याला अमरावती ते यवतमाळ 60% जी झाडं आहेत, ती या महामार्गाला लावलीत. मग आता एकूण झाडं आहेत 8,000. त्याची आता 60% आपल्याला काढायची आहेत. तर 60% ची मांडणी कशी होईल? शेकडा 60 ची 60/100, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 8 6 48 आणि 2 शून्य उरलेले मांडून दिले. म्हणजेच मित्रांनो 4,800 एवढी झाडं या महामार्गाला लागतील. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय म्हटलंय? 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? आता दोन उदाहरणं आहेत बघा. 100चा शेकडा 5, शेकडा 5 म्हणजे 5/100. 100 गेले. 100चा शेकडा 5 म्हणजे 5 आणि 10च्या शेकडा 10 पेक्षा 10चा शेकडा 10 म्हणजे 10/100. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. उरलं फक्त 1. 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? इथे आहे 5, इथे आहे 1. म्हणजेच मित्रांनो 5 वजा 1 केलं तर किती येईल? 4. म्हणजे ही बाजू जी आहे ती 4 ने तो मोठा आहे. उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 14 मध्ये काय म्हटलंय? जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात? आता बघा, जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ना, तिथे 120 विद्यार्थी आहेत. या 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. म्हणजे 120 चे 60% आपल्याला काढून घ्यावे लागतील. 120 चे 60% म्हणजे गुणिले 60/100, 2 शून्य जातील. 12×6 = 72 एवढ्या मुली झेडपी शाळेमध्ये शिकतात. आता त्याच गावातल्या खाजगी माध्यमिक शाळेमध्ये 200 मुलं आहेत. या 200 पैकी 55% 55% म्हणजे 55/100 मुली आहेत. 55% मुली आहेत. हे 2 शून्य गेले. 55 दुने 110. आता असं विचारलं त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात? झेडपीमध्ये 72 जातात. खाजगीमध्ये 110 जातात. दोन्ही मिळून किती जातात जातात तर बेरीज करायला लागेल. 2 2, 7 1 8, 1 1 म्हणजे 182 मुली या त्या गावातील शाळेमध्ये जातात. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 15 कडे जाऊया. आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. आता हे बघा किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 भागांपैकी किती भाग रंगवलेत? 1 आणि 2. आता रेखांकित भाग 8 पैकी 2 भाग रंगवलेले आहेत. लक्षात घ्या. बे एक बे बे चोक 8. 1/4 म्हणजेच मित्रांनो 25%. कारण 1/4 म्हणजे पाव भाग होतो. पाव भाग म्हणजेच किती आहे? 25%. तरी तुम्हाला सरळ रूप द्यायचं असेल तर देऊन घ्या. 4 आणि 1 ला भाग जाणार नाही म्हणून 0 दिला. परत वरून 0 घेतला म्हणजे दशांश चिन्ह दिलं. 4 दुने 8 होईल. उरले 2. वरून परत 0 घेतला. 4 पंचे 20. ठीक आहे. 1/4 म्हणजेच 25%. आलं लक्षामध्ये? उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 25%. किंवा 4 पैकी 1 भाग म्हणजेच पाव भाग आणि पाव भाग म्हणजे 25%. तोंडी ही उदाहरण आपण हे सोडवू शकतो 2-3 सेकंदामध्ये. प्रश्न क्रमांक 16. नाना पाटलांच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. किती धान्य आहे? 300 पोती. जे पहिलं उदाहरण आपण सोडवलं ना, पहिलं 14 सेम उदाहरण आहे. फक्त आता आकडेवारी थोडी वेगळी झालेली आहे. शब्द थोडे बदललेत. नाना पाटलांच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. त्यापैकी ज्वारीचे किती पोती आहेत? 20%. गव्हाची किती पोती आहेत? 35%. तुरीची किती पोती आहेत? 15% आणि उरलेली पोती ही सोयाबीनची आहे. किती आहेत माहित नाही आपल्याला. तेच काढायचे आता. या तिघांची बेरीज करून घ्या. 5 आणि 5 10. चला 1 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 1 7. 70% जी पोती आहेत ना मित्रांनो, ती या 3 धान्यांची आहेत. मग आता 100% पैकी 70% उरले किती टक्के मित्रांनो? तर 30%. म्हणजे 30% पोती ही सोयाबीनची आहेत. एकूण पोत्यांची संख्या आहे 300. 300 चे 30% आपल्याला काढायचे आहेत. भागिले 30/100 केला आपण. आता हे 2 शून्य गेले. 30 त्रिक 90 म्हणजेच मित्रांनो त्या सोयाबीनची 90 पोती आहेत. स्टेप बाय स्टेप जा आणि सराव झाल्यानंतर आपण सहजही सोडवू शकतो. उदाहरण क्रमांक 17 आता पाहूया. दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढायला सांगितले.
आता हे लक्षात घ्या, इथे ही उभी रेषा आहे. या आकृतीमध्ये आपण एक आडवी रेषा काढूया, कारण ही उभी आहे तर एक आडवी काढूया. एक तिरकी आहे, तर इकडे सुद्धा एक तिरकी रेषा आपण काढूया. आता पहा आकृतीचे समान भाग आपल्याला मिळतील. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 8 भागांपैकी किती भाग रंगवलेले आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6. 8 पैकी 6 भाग हे त्या आकृतीचे रंगवलेले आहेत. आता आपल्याला त्याचा शेकडा हा काढायचा आहे. ठीक आहे. बघा 6/8 म्हणजे किती रे मित्रांनो? इथे बघा 2 भाग जाईल. बे त्रिक 6, बे चोक 8 म्हणजेच पाऊण भाग आकृती रंगवलेली आहे. आता पाऊण म्हणजेच किती बरं? तर पाऊण म्हणजेच 75%. पाऊण म्हणजेच किती? 75%. 17 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर 100% आपल्याला काय काढायचे आहेत? 3/4 काढायचे आहेत. 25 चोक 100, 25 त्रिक 75%. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? किंवा आपण असंही करू शकतो 100चे 6/8 भाग बरोबर किती? तर 8 एक 8 उरले 2 8 दुने 16 उरले 4 वरून घेतला 0 म्हणून पॉईंट दिला. 8 पंचे 40 आणि मग याचा आपलं सरळ रूप तर दिलं आपण. किती होईल? 12 72 6 पंचे 30 72 आणि ते 3 किती होतील? 75. ठीक आहे. चला जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 18. 60 चे 30% बरोबर किती? 60 चे म्हणजे गुणिले, चे म्हणजे गुणिले. 30% म्हणजे 30/100. 2 शून्य गेले. 6 त्रिक 18. तर याचं उत्तर आहे 18 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18. प्रश्न क्रमांक 19 मध्ये काय म्हटलंय? 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनांपैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10%, तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली. तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली? आता लक्षात घ्या. पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10%, तिसऱ्या दिवशी 4%. आता तिघांची बेरीज करावी लागेल. 12 आणि 10 22 आणि 4 26% 3 दिवसाची एकूण मिळून आसनं शिल्लक राहिली. एकूण आसनं किती आहेत त्या थिएटरमध्ये? नाट्य सभागृहात 1250. 1250च्या किती टक्के? 26% आसनं रिकामी राहिली. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. बे पंचे 10 आणि तबेक बे बेत्रिक 6. 5 एक 5, 5 दुने 10 उरला 2, 5 5 25. आता 25 गुणिले 13 करा. 25 त्रिक किंवा 13 ने गुणा. 13 पाची 65, हातचे आले 6, 13 दुने 26 अन् 6 32 म्हणजेच 325 एवढी आसनं 3 दिवस मिळून रिकामी राहिली. आता जाऊया पुढे. 20व्या उदाहरणात काय म्हटलंय? एका शाळेचा एकूण पट 1600 आहे. जर शाळेत 48% मुली असतील, तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती? एकूण पट आहे शाळेचा 1600 पैकी 48% मुली आहेत. म्हणजेच 100% पैकी 48% मुली आहेत. म्हणजेच 52% कोण आहेत मित्रांनो? तर मुले आहेत. आता मुलांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. एकूण मुलं आहे 1600. त्याचे 52% आपल्याला काढायचे आहेत. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता इथे 52 गुणिले 16 राहतील. 16 दुने 32 हातचे आले 3, 16 पंचे 80 आणि 3 83 म्हणजेच 832 एवढं उत्तर त्याचं येईल. ठीक आहे. फक्त एकूण 48% मुली आहेत. मग 100तून 48 गेले, उरले किती? 52. ही संख्या मुलांची काढून घेतली आणि 1600 चे 52% काढले म्हणजे मुलांची संख्या आपल्याला मिळाली. एवढं सोपं आहे ते. प्रश्न क्रमांक 21 मध्ये काय दिलंय? स्वरानं मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपयाला काढलं. परंतु काही कारणामुळे तिनं ते तिकीट रद्द केलं. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली, तर स्वराला किती नुकसान झाले? म्हणजे बघा, एकूण तिकिटाची रक्कम होती 5,780. त्यापैकी 30% कपात केली. 5780च्या 30%. 30% म्हणजे 30/100. तर किती नुकसान झालं? आता 30% म्हणजे हेच नुकसान आहे. किती रक्कम उर्वरित मिळाली जर करायचं असतं, तर आपल्याला 100%तून हे 30% वजा करायला लागले असते. उरलेले 70% काढायला लागले असते. परंतु आपल्याला नुकसान विचारले. 30% रक्कम कपात केली म्हणजे 30% नुकसान झालं. एवढ्या रकमेच्या 2 शून्य गेले. उरले किती आता? 578 गुणिले 3 8 त्रिक 24 हातचे आले 2 7 त्रिक 21 अन् 2 23 हातचे आले 2
5 त्रिक 15, 15 आणि 2 17, 1734 रुपये त्याचं नुकसान झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 22 मध्ये काय म्हटलंय? एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती? एकूण झाडं आहेत मित्रांनो 450. त्यापैकी 36% झाडं निलगिरीची आहेत. एकूण झाडं निलगिरीची किती असं विचारलंय. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 9 45, 5 दुने 10, बे एक बे, 18 दुने 36, 18 9 18 9 किती होतील मित्रांनो? 162. म्हणजेच निलगिरीची 162 झाडे आहेत. सरळ सरळ मांडणी करायची आणि जो गुणाकार आहे तो तिरकस काटछाट पद्धतीने करून घ्यायचा आहे. आता उदाहरण क्रमांक 23 सोडूया. 120 चे 15% बरोबर. इथे चौकट आहे म्हणजे काहीच नाही म्हणजे x मानला. x चे 12%. तर x बरोबर किती किंवा ती चौकट बरोबर किती असं विचारलंय. आता 2 आहेत बघा. 120 चे 15% म्हणजे 120 गुणिले 15% म्हणजे 15/100. हे x चे बरोबर x चे 12%. आणि दोघांचं उत्तर सारखंच येतंय. तर पाहूया आता कसं काढायचं आपल्याला उदाहरण. हे बघा 0 गेला, 0 गेला. 5 त्रिक 15, 5 दुने 10, बेक बे, बेसाई 12, साई त्रिक 18. म्हणजे 120 चे 15% म्हणजे 18 आहे. तर इकडं पण जे x आहे ना त्याचे 12% म्हणजे किती आहे मित्रांनो? 18 आहे. तर x बरोबर किती असं विचारलंय. x बरोबर हे 18 अशीच ठेवूया. इथे 100 भागिले आहे ते उजवीकडे गुणिले होतील. 12 इथे भागिले गुणिले आहेत ते इकडे जाऊन उजवीकडे जाऊन भागिले होतील. 6 दुने 12, 6 त्रिक 18, बे एक बे, बे पंचे 10, उरला शून्य मांडला. 50 त्रिक किंवा 5 त्रिक 15, उरलेलं शून्य मांडून दिला. 150 उत्तर येईल मित्रांनो. 23 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर अशा स्वरूपाची उदाहरणं या पेपरला विचारली गेलेली आहेत आणि ते कसे सोडवायचे हे आपण बघितलेलं आहे. साध्या सोप्या पद्धतीने सोडवा. खूपच क्लुप्त्या सूत्रेचाही वापर करायची इथे गरज नाहीये. सहज अगदी आपण मांडणी करून हे उदाहरण वेळेच्या आतमध्ये सोडवू शकतो. तर मित्रांनो शेकडेवारीची परिपूर्ण तयारी या प्रश्नांच्या माध्यमातून आपण करून घेतलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल मी आभारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत शंका असेल तर त्या प्रश्नाचा क्रमांक कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. तुमच्या शंकेचं निश्चित समाधान केलं जाईल. इतरही तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सराव पेपरसाठी www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. सर्व पेपर तुम्हाला त्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत. अनेक शालेय स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांचे पेपर उपलब्ध आहेत. ते जाऊन आवर्जून तुम्ही सोडवा आणि चांगली तुमच्या ज्या परीक्षेला सामोरं जाणार त्याची तयारी करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लवकरच मित्रांनो नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण द स्पर्धा गुरूवरती भेटूया. तुर्तास थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.